कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी समाज विज्ञान अर्थशास्त्रामधील पहिलं प्रकरण आहे विकास. विकास म्हणजे प्रगती. आता विकास आणि प्रगती हे जे शब्द आहेत आपण दैनंदिन जीवनात नियमितपणे वापरत असतो. पण नेमकं काय तर काही वेळेला आपण शैक्षणिक विकास झाला, बालविकास, महिला विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास यासारखे शब्द वापरत असतो. पण अर्थशास्त्रामध्ये विकास या शब्दाला थोडा वेगळा अर्थ आहे. तो काय आहे तर एखादी व्यक्ती अथवा एखादा देश त्या देशातल्या नागरिकांच्या सगळ्या आवश्यकता म्हणजे सगळ्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्याची क्षमता ज्या वेळेला वाढते त्यावेळेला त्याला विकास असं म्हटलं जातं. आणि नेमकं विकास म्हणजे काय हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही अर्थतज्ज्ञांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये प्राध्यापक मेयर आणि बॉल्डविन यांनी एक व्याख्या केलेली आहे आणि या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे त्यांच्या व्याख्येमधून एक स्पष्ट होतं की 3 गोष्टी विकासामध्ये त्या 3 गोष्टींचा अंतर्भाव होतो. एक म्हणजे ही एक प्रक्रिया आहे, दुसरं म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ आहे आणि तिसरं म्हणजे दीर्घकाळ होणारी वाढ. आता या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे की प्राध्यापक मेयर आणि बॉल्डविन यांची व्याख्या विकासाबद्दलची तुम्हाला काय सांगते, अशा यासारखा प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. त्यावेळेला तुम्हाला या 3 गोष्टी, ते 3 मुद्दे महत्त्वाचे लिहावे लागतील. तर एक म्हणजे ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे काय तर ही एका दिवसात घडणारी गोष्ट नाही आहे. तर मागणी वाढली पाहिजे. मागणी जर वाढत असेल तर उत्पादन वाढेल, उत्पादन वाढलं तर पुरवठा वाढेल, पुरवठा वाढलं तर चलनावकाश वाढेल. तर ह्या सगळ्या गोष्टींची निगडीत ही एक प्रक्रिया आहे. दुसरं असं की प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ हा एक दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ याचा अर्थ असा आहे की समजा जर तुमचं उत्पन्न दर वर्षागणिक वाढत असेल आणि तुम्ही जर एखादी वस्तू घेण्याची क्षमता तुमची जर कमी होत असेल तर त्याला प्रत्यक्ष म्हणजे वाढ किंवा विकास, आर्थिक विकास झाला असं म्हणता येत नाही. याचं साधं उदाहरण सांगतो की तरुण भारत हा रोजचा पेपर आहे, पण मी 10 वर्षापूर्वी माझं उत्पन्न खूप कमी होतं. त्यावेळेला मी हे वृत्तपत्र घेऊ शकत होतो, माझ्याकडे क्षमता होती आणि आज देखील माझी क्षमता आहे. पण समजा मी एखादी वस्तू 10 वर्षापूर्वी 10 रुपयाला घेत होतो, माझं जे उत्पन्न होतं मला ते शक्य होतं, पण आज ती वस्तू मला घेणं शक्य नाही आहे. माझं उत्पन्न वाढलेलं आहे पण वस्तू घेण्याची क्षमता माझी कमी झाली. म्हणजे महागाई जर वाढलेली असेल तर त्याला प्रत्यक्ष आर्थिक विकास झाला असं म्हणता येत नाही. त्यानंतर ही दीर्घकाळ वाढ आहे. दीर्घकाळ वाढ याचा अर्थ असा आहे की 1-2 वर्षामध्ये नव्हे. आता ह्या वर्षी तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न तुमचं वाढलं, पुढच्या वर्षी परत कमी झालं, त्याच्या पुढच्या वर्षी परत वाढलं, त्याच्या पुढच्या वर्षी परत कमी झालं, तर याला आर्थिक विकास म्हणता येत नाही. तर कसं आहे की दीर्घकाळ म्हणजे सतत 10-15 वर्षापर्यंत तुमचा देशाचा आर्थिक विकास जर होत असेल तर त्याला प्रत्यक्ष आर्थिक विकास असं म्हणता येते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे तर विकास आणि अविकसितता. आता विकसनशील देश युरोपमधले देश आहेत, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, हे देश विकसित देश आहेत आणि याच्या आधी 3 कॅटेगरीमध्ये याला बघितलं जायचं: विकसित देश, विकसनशील देश आणि अविकसित देश. म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज आणि अंडर डेव्हलप्ड कंट्रीज. पण आता अंडर डेव्हलप म्हणजे अविकसित देशांना देखील त्यांनी विकसनशील देश म्हणा असं सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार आहे की नाही
श्रेष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ अशी त्याची वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्यांची वैशिष्ट्य पण देण्यात आलेली आहे. विकसित देशांची वैशिष्ट्य काय आहे, तर लोकसंख्या कमी असते, सगळ्या सुविधा त्यांना मिळतात. अविकसित देशांचं काय आहे, तर लोकसंख्या वाढलेली आहे, निरक्षरता जास्त आहे, त्यांना मूलभूत सुविधा नाही आहेत, आरोग्याची सुविधा नाही आहे, शिक्षणाची सुविधा नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. तर ही एक वैशिष्ट्य म्हणजे विकसित देशांची आणि विकसनशील देशांची वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घेणं खूप अत्यावश्यक आहे. त्याच्यानंतर नेमका विकास झाला कसा, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती मानवी विकास सूची हा एक प्रश्न. मानव विकास सूची म्हणजे काय, म्हणजे ह्युमन डेव्हलप इंडिकेटर्स किंवा इंडेक्स म्हणजे काय, हा प्रश्न येण्याची शक्यता तुम्हाला आहे. तर प्रत्यक्ष मानवी विकास सूची म्हणजे काय ह्याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर त्या ठिकाणी अनेक गोष्टी येतील. म्हणजे नेमकं आता तुम्हीच पहा, आता तुम्ही मागच्या वर्षी इयत्ता 9वीमध्ये होता, तर या वेळेला 9वीमध्ये शिकत असताना तुमचा शैक्षणिक विकास झाला आहे की नाही हे बघत असताना आम्ही काय करायचो, तर मराठी असेल, इंग्लिश असेल, कन्नड असेल, समाज विज्ञान असेल, गणित असेल, विज्ञान असेल, तर ह्या विषयामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी किती किती मार्क घेतलेले आहेत. एकाच विषय नाही, एकाच मराठीत विषयामध्ये तुम्ही भरपूर मार्क घेतलेत, इंग्लिशमध्ये खूप कमी घेतलेत, याचा अर्थ असा नव्हे की तुमचा विकास झालेला आहे शैक्षणिक. तर सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रगतीपत्रक दिलं जातं. प्रगती म्हणजेच विकास. तुम्हाला दिलं जाणारं जे प्रगतीपत्रक आहे ते तुमचं प्रोग्रेस कार्ड आहे. तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक परीक्षेगणिक मार्क कसे जास्त मिळवत गेलात हे प्रगतीपत्रक तुमचं असतं. त्याप्रमाणे मानवी विकास सूची म्हणजे काय असा जर विचार करायचा जर झाला तर एकूणच तर कसा केला जातो त्या मानवी विकास सूची म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर. तर या ठिकाणी पहिल्यांदा बघितलं जातं तर माणसाची आयुर्मर्यादा, म्हणजे एखाद्या देशातल्या लोकांचं जगण्याचं आयुर्मान किती आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण समजा जर तो तणावग्रस्त अवस्थेत राहत असेल, त्याला मूलभूत सुविधा मिळत नसतील, सुखसोयी मिळत नसतील, तर निश्चितच आहे की त्याचं आयुष्य कमी असणार आहे. आणि ज्या ठिकाणी सुविधा भरपूर मोठ्या प्रमाणात त्याला मिळतात, तणाव मुक्त अवस्थेमध्ये तो जगत असेल, त्याची आयुर्मर्यादा वाढते. त्यामुळं विकसित देशांची वैशिष्ट्य जर बघायची झाली तर त्या ठिकाणी लोकांची आयुर्मर्यादा वाढलेली आहे. दुसरा प्रश्न असा आहे की त्याचं दरडोई उत्पन्न काय आहे, हा एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम. तर दरडोई उत्पन्न त्याचं जर वाढलेलं असेल तर नक्कीच त्याचं राहणीमान चांगलं असणार आहे. कारण विकसित देशांच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलात तर त्यांचं दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा खूप आहे आणि त्यामुळं त्यांना सगळ्या सुविधा मिळतात, सगळ्या गोष्टींचा ते उपभोग घेऊ शकतात. तर दरडोई उत्पन्न हे तुमच्या राहणीमानाशी संबंधित आहे. म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते जर हाय असेल तर याचा अर्थ आहे की तुमचा आर्थिक विकास झालेला आहे. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की शैक्षणिक विकास, म्हणजे 5 वर्षानंतरची किती मुलं आणि कुठपर्यंत शिक्षण घेतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट 25 वर्षानंतरची व्यक्ती भारतातील म्हणजे आपल्या देशातील किती वर्षांच्या कालावधीचं ती शिक्षण घेते. कारण शिक्षण घेणं हे देखील विकास आहे असं या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. त्याच्यानंतर या पाठामध्ये आणखीन एक येईल की लिंग संबंधी विकास, म्हणजे आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष हा भेदभाव पूर्वापार चाललेला आहे आणि आज देखील तो सुरू आहे. तर या दृष्टिकोनातून देखील विकास बघत असताना लिंगसंबंधी विकास देखील बघितला जातो आणि आपल्या देशामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा विकास सगळ्याच बाबतीत कमी झालेला आपल्याला आढळतो. तर अशा तऱ्हेनं हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत या पाठावरती येण्यासारखे. म्हणजे प्राध्यापक मेयर आणि बॉल्डविन यांची व्याख्या, मानवी विकास सूची म्हणजे काय, हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते यावरती येण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यावरती तयारी करायची आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.